नमस्कार मित्रांनो, गोल्डन स्टोरीजमध्ये आपलं स्वागत आहे. आयुष्यात अनेकदा आपण छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष करतो, पण त्याच गोष्टी आपल्याला मोठे धडे देऊन जातात. आजची ही गोष्ट अशाच एका संघर्षाची आणि बदललेल्या दृष्टिकोनाची आहे. गोष्टीचे नाव आहे अंधारातील दिवा. चला तर मग आपल्या गोष्टीला सुरुवात करूया. सह्याद्रीच्या कुशीत वसलेले आनंदपूर नावाचे एक अतिशय सुंदर गाव होते. तिथे विनायक नावाचा एक तरुण राहत असे. विनायक दिसायला रुबाबदार आणि बुद्धीने हुशार होता, पण त्याचा एक मोठा दोष होता. तो खूप अहंकारी आणि उतावळा होता. त्याला वाटायचे की जगातील सर्व ज्ञान त्यालाच आहे. त्याचे वडील दादासाहेब गावचे सन्माननीय व्यक्ती होते. त्यांनी विनायकला खूप समजवण्याचा प्रयत्न केला, पण विनायक कोणाचीच ऐकत नसे. एकदा विनायकने हट्ट धरला की त्याला परदेशात जाऊन व्यापार करायचा आहे. वडिलांनी त्याला अडवले नाही, पण एक अट घातली. विनायक, तू जा, पण जाताना शेजारच्या डोंगरावर राहणाऱ्या एका वृद्ध साधूचे आशीर्वाद घेऊन जा. विनायकला निरर्थक वाटलं ते, तरीही वडिलांच्या शब्दाखातर तो तिथे गेला. डोंगरावर गेल्यावर त्याला एक शांत कुटी दिसली. तिथे एक वृद्ध साधू ध्यानाला बसले होते. विनायकने घाईत विचारले, महाराज, मला यश मिळवायचे आहे, काय करू? साधूंनी स्मित हास्य केले आणि त्याला चहा देऊ केला. त्यांनी विनायकच्या हातात एक कप दिला आणि चहा ओतायला सुरुवात केली. कप भरला, तरीही साधू चहा ओततच राहिले. चहा कपाबाहेर सांडू लागला. विनायक ओरडला, महाराज, थांबता काय? कप भरला आहे, आता यातच काही मावणार नाही. साधू शांतपणे म्हणाले, विनायक, तुझे मनही या कपासारखेच विचारांनी आणि अहंकाराने भरलेले आहे. जोपर्यंत तू तुझे मन रिकामे करत नाहीस, तोपर्यंत नवीन ज्ञान त्यात कसे शिरणार? विनायकला पहिला धडा मिळाला होता. विनायक पुढे निघाला. वाटेत घनदाट जंगल होते. चालता चालता रात्र झाली होती. विनायककडे एक कंदील होता, पण अचानक जोराचा वारा आला आणि कंदील विझला. आजूबाजूला घनघोर अंधार होता. विनायक घाबरला. त्याला रस्ता सापडेना. तेवढ्यात त्याला दूरवर एक छोटासा प्रकाश दिसला. तो तिथे पोहोचला तर त्याला एक लहान मुलगा हातामध्ये एक छोटी पंती घेऊन जाताना दिसला. विनायकने विचारले, अरे बाळा, एवढ्या मोठ्या जंगलात या छोट्या पंतीच्या प्रकाशात तू कसा चालत आहेस? मुलाने उत्तर दिले, विनायकचे आयुष्य बदलणारे होते. तो म्हणाला, काका, मला पूर्ण जंगलाचा रस्ता पाहण्याची गरज नाही. ही पंती मला फक्त पुढचे एक पाऊल दिसेल इतका प्रकाश देते. मी एक एक पाऊल टाकत गेलो की पूर्ण रस्ता पार होऊन जाईल. विनायकला आपली चूक उमजली. तो भविष्याची मोठी स्वप्ने पाहत होता, पण वर्तमानातील छोट्या संधीकडे त्याचे लक्ष नव्हते. त्याने त्या मुलासोबत हळूहळू चालत जंगल पार केले. तो आता बदलला होता. त्याचा अहंकार गळून पडला होता. तर मित्रांनो, या गोष्टीवरून आपल्याला 2 मोठे धडे मिळतात. एक म्हणजे नम्रता. नवीन काहीतरी शिकण्यासाठी आधी आपले मन रिकामे ठेवणे गरजेचे आहे. तर दुसरे म्हणजे धैर्य. भविष्यातील मोठ्या संकटांना घाबरण्यापेक्षा आजचे एक पाऊल योग्य दिशेने टाकणे जास्त महत्त्वाचे असते. तर कशी वाटली मित्रांनो आजची ही गोष्ट? जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर गोल्डन स्टोरीज या चॅनलला नक्की शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि प्रेरणादायी कथेसह. धन्यवाद.